रिया हिरमुसल्या चेहऱ्याने बेडवर एका कोपऱ्याला बसलेली होती. राहुल तिला समजवायचा प्रयत्न करत होता. आता रियाच्या रुसण्यामागं कारण पण तसंच होतं. 15 दिवसापूर्वी रियाचं आणि राहुलचं लग्न झालेलं होतं आणि आता लग्न होऊन 15 दिवस झाले नव्हते तोपर्यंत राहुलला कामावर हजर राहायला लागणार होतं. राहुल पुण्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता. तशी त्याची कंपनी पुण्यातच होती, राहायला पण तो पुण्यातच होता. पण कंपनीने आता राहुलला ट्रेनिंगसाठी उत्तराखंडला पाठवायचं ठरवलेलं होतं आणि आता त्याला हे ट्रेनिंग करावंच लागणार होतं. पण रियाची मात्र अशी इच्छा होती की आत्ताच तर आपलं लग्न झाले, राहुलने लगेचच उत्तराखंडला तिला सोडून तरी जाऊ नये. पण राहुलसाठी जॉब पण महत्त्वाचा होता. त्यामुळं राहुल रियाला खूपच समजावायचा प्रयत्न करत होता. तो रियाच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला, रिया, नाराज होऊ नको. एक आठवड्याचा तर प्रश्न आहे. आज तर संडे आहे, पुढच्या संडेला तर मी परत येईन. तसं रिया लटक्या रागाने राहुलला म्हणाली, ठीक आहे, जा तू. मी काय राहीन आपली एकटी, नाहीतर जाते मी माझ्या आईच्या घरी. तसं राहुलने एक क्षणभर विचार केला आणि त्याने रियाला विचारलं, रिया, मग तू पण येतेस का माझ्यासोबत? तसं रियानं उडीच मारली आणि राहुलला म्हणाली, हो, मी तर तेच म्हणते ना, मी पण येते तुझ्यासोबत. तसं पण लग्न झाल्यापासून आपण हनीमूनला पण कुठे गेलो नाही. तसं राहुलने थोडा विचार केला. त्याने आपल्या कंपनीमध्ये फोन केला आणि मॅनेजरशी बोलणं केलं आणि 2च मिनिटात त्याने फोन ठेवला. राहुलच्या चेहऱ्यावर आता खूपच आनंद दिसत होता. तो रियाला म्हणाला, अगं रिया, आनंदाची बातमी, आता आपण दोघं पण उत्तराखंडला जाऊ शकतो. तू पटकन उठ आणि आवरायला घे. तसं रिया आता पटापट आवरायला लागली. पण राहुलला मनातून रियाला उत्तराखंडला लगेच घेऊन जायची इच्छा नव्हती. एक तर रिया होती नवीन नवरी, त्यात एवढ्या लांबच्या प्रवासाला तिला एकटीला घेऊन जायचं म्हणलं की राहुलच्या जीवावर आलेलं होतं. आणि तो फक्त तिथं वेकेशनसाठी पण जाणार नव्हता. 5-6 दिवस तरी त्याला तिथं कामच करावं लागणार होतं आणि तोपर्यंत रिया एकटीच राहणार होती. पण आता रियाच्या हट्टापुढं त्याचं काहीच चालत नव्हतं. दोघेजण संध्याकाळी ठरल्याप्रमाणे एअरपोर्टवर गेले. त्यानंतर ते डायरेक्ट पुण्यातून विमानाने देहराडूनला उतरले. देहराडूनमध्येच कंपनीतर्फे एका हॉटेलमध्ये राहुलची राहण्याची सोय केलेली होती. राहुल आणि रिया त्या हॉटेलवर कॅब करून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल लवकर उठला आणि कामावर निघून गेला. राहुलला रूमवर परत येण्यासाठी रात्रीचे 8 वाजायचे. तोपर्यंत रिया एकटी बोर होऊन जायची. कसं तरी राहुलने एक आठवड्याचं काम 6 दिवसांमध्ये पूर्ण केलं. आता त्यांच्याकडे फक्त 2च दिवस शिल्लक होते. त्यातला एक दिवस त्यांनी उत्तराखंड फिरायचं ठरवलं आणि राहिलेल्या शेवटच्या दिवशी त्यांना घरी परत यायचं होतं. आणि तो शनिवारचा दिवस उजाडला. राहुलचं सगळं कंपनीचं काम पूर्ण झालेलं होतं आणि शनिवारी राहुल आणि रिया हे दोघेजण सगळा उत्तराखंड फिरणार होते. आता उत्तराखंड म्हटल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, तिथलं वातावरण एकदम थंड. मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा धुक्याची चादर पसरलेली असायची. आता शनिवारच्या दिवशी रिया आणि राहुल लवकरच तयार झाले. राहुलने कॅब बुक केलेलीच होती. साधारणतः 9 वाजता कॅब हॉटेलच्या खाली येऊन उभी राहिली आणि ड्रायव्हरचा फोन आला. तसं राहुल आणि रिया हातामध्ये सामान घेऊन कॅबजवळ येऊन उभे राहिले. सगळं सामान राहुलने कॅबच्या डिक्कीमध्ये ठेवलं आणि ते दोघेजण पुन्हा कॅबमध्ये बसले. त्यानंतर टॅक्सीवाल्याचं आणि राहुलचं थोडं बोलणं चालणं सुरू झालं आणि त्यातून राहुलला कळलं की त्या टॅक्सीवाल्याचं नाव होतं राजू. राहुलने टॅक्सीमध्ये बसल्याच राजूला सांगितलं होतं की आमचं नवीनच लग्न झालेलं आहे, कामानिमित्तच आम्ही इथं आलेलो होतो. पण आता आमच्याकडे फक्त 1च दिवस फिरण्यासाठी शिल्लक आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्तराखंड दाखवायचा प्रयत्न करा. आता ते दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, फिरत होते. जवळजवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते फिरतच होते. पण आता दिवस मावळत आल्यामुळे राहुलला थोडीशी काळजी वाटायला लागली आणि राहुल राजूला म्हणाला, राजू, आता आपण आपल्या हॉटेलवर जाऊया. अंधार खूपच पडलेला आहे आणि उद्या सकाळी आम्हाला पुण्यासाठी पण निघायचं आहे. त्यावेळी ते ज्या लोकेशनवर होते तिथून देहरादून अजून बरंचसं लांब होतं. म्हणजे साधारणतः एक 50-60 किलोमीटरचं अंतर होतं. रात्रीचे 7-7:30 वाजले होते. वातावरणातला गारवा क्षणाक्षणाला वाढतच होता आणि गारव्याबरोबर बाहेरचा काळोख पण वाढत होता. रस्ता जरी मोठा असला तरी सगळी वाहनं मर्यादित स्पीडनेच रस्त्याने जात होती. कारण संध्याकाळी 7 वाजले की रस्त्यावर धुकं पडायला चालू व्हायचं. त्यामुळं मोठा हायवे रस्ता असूनसुद्धा काहीच उपयोग होत नव्हता. आणि जसा जसा अंधार वाढत जाईल तसं धुकं अजूनच दाट होत चाललं. सगळ्या गाड्या आता फॉग लाईट लावून पुढचं अंतर कापत होत्या. त्या धुक्यामुळं आणि रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळं आता आपसुकच रस्त्यावरचं ट्रॅफिक वाढलं आणि गाडी ट्रॅफिकमध्ये सारखी फसायला लागली.
तसं राहुलला आता वाटायला लागलं की 50-60 किलोमीटरचं अंतर जर आपण अशा पद्धतीने कापायला लागलो तर आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तासाचा तरी वेळ लागणार. तसं राहुलने राजूला विचारलं, राजू, हायवेला खूपच ट्रॅफिक झाले, इथे एखादा शॉर्टकट रस्ता वगैरे आहे का, ज्या रस्त्याने आपण लवकरात लवकर घरी जाऊ? तसं राजूने थोडासा विचार केला आणि तो म्हणाला, हो सर, इथून एक शॉर्टकट रस्ता आहे, त्या रस्त्याने आपलं जवळजवळ निम्मा अंतर वाचेल. तसा राहुल म्हणाला, तू एक काम कर, तू त्याच रस्त्याने गाडी घे. आणि ते एका छोट्या डांबरी रस्त्यानं डाव्या बाजूला वळले. आता तिथून ते एक 5 मिनिटाचं अंतर पुढे गेले असतील तेवढ्यात राहुल राजूला म्हणाला, राजू, मला चहा प्यायची खूपच तलब झाली, एखादं हॉटेल बघून तिथं चहा पिण्यासाठी गाडी थांबव ना. तसं राजूनं 2 मिनिटात एका हॉटेलसमोर गाडी थांबवली. सगळेजण गाडीतून खाली उतरले. ते एक छोटंसंच हॉटेल होतं आणि त्या ठिकाणी काउंटरवर एक म्हातारे आजोबा चहा विकत होते. राहुल, राजू आणि रिया त्या काउंटरजवळ गेले. राहुलने 3 चहाची ऑर्डर दिली. त्यानंतर राजूने त्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं, काका, आम्ही आता या रस्त्याने देहरादूनला चाललोय, पुढचा रस्ता चांगला आहे ना? तसा तो म्हातारा त्या तिघांकडे एकदम आश्चर्यकारक नजरेने बघायला लागला. तसं राजूने विचारलं, काय काका, काय झालं? तसा तो म्हातारा म्हणाला, अरे बाबांनो, या रस्त्याने कशाला चाललाय? तुमचं थोडं अंतर जास्त जाऊ द्या, पण तुम्ही हायवेने जा. हा रस्ता डोंगर कपारीतून जातोय आणि आता तिथे एवढं दाट धुकं पडलेलं असणार की काही विचारूच नका. आता इथून पुढच्या फक्त एका गावापर्यंत तुम्हाला थोडीशी वाहतूक दिसेल, त्या गावानंतर मात्र तुम्हाला रस्त्यावर एक गाडीसुद्धा दिसणार नाही. तसा राहुल मोठ्याने हसत म्हणाला, काका, मग तर बरंच झालं, मग आम्ही फुल स्पीडने गाडी चालवू शकतो. तसे काका राहुलकडे म्हणाले, अरे बाळा, मला तसं म्हणायचं नाही. तुम्ही गाडी फुल स्पीडने चालवाल, पण त्या रस्त्यावर जे धुकं आहे ना, ते धुकं खूपच विचित्र आहे आणि रात्रीच्या वेळी तर ते धुकं एकदम खुनी होऊन जातं. बरीच लोक रात्रीचं त्या धुक्यातून प्रवास करताना मरण पावलेली आहेत, म्हणून आम्ही सांगतोय. तसा राहुल चेष्टेच्या स्वरात त्या म्हाताऱ्याला विचारायला लागला, म्हणजे काका, तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्या धुक्यामध्ये भूत वगैरे असं काही आहे का? आणि राहुल मोठमोठ्याने हसायला लागला. तसा तो म्हातारा म्हणाला, बाळ, तुम्ही तरुण माणसं, तुम्हाला हे सगळं खोटंच वाटणार, पण मी किती तर वर्ष झाले इथं काम करतोय आणि मला इथल्या आसपासच्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. तसे राहुलने खिशातून चहाचे पैसे काढून त्या काकांना दिले आणि तो काकांना म्हणाला, काका, आभारी आहे आम्हाला पत्ता सांगितल्याबद्दल, पण आम्हाला लवकरात लवकर देहरादूनला पोचायचं आहे, त्यामुळे आम्ही या शॉर्टकट रस्त्यानेच जातो. आणि राहिला प्रश्न भूतांचा, तर तुम्ही आमची काळजी करू नका. असं म्हणून राहुल पुन्हा हसला आणि ते तिघेजण गाडीकडे चालायला लागले. आता ते सगळेजण दरवाजा उघडून गाडीत बसणार तेवढ्यात तो म्हातारा माणूस मोठ्याने राहुलला म्हणाला, त्या रस्त्याने जाताय तर जा, पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या रस्त्याने जाताना तुमच्यासमोर एक ठिकाणी खूपच दाट धुकं येईल. त्यावेळी तुम्ही एक काम करा, त्या रस्त्याने तुम्ही गाडी अजिबात थांबवू नका, गाडीचा दरवाजा किंवा काचा चुकूनसुद्धा उघडू नका. एवढी माझी एक गोष्ट फक्त तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर ते सगळेजण गाडीमध्ये बसले आणि राजूने पुन्हा गाडी स्टार्ट केली. गाडी आता 50-55च्या स्पीडने रस्ता कापत चाललेली होती. रस्त्यावर अधूनमधून धुक्याच्या दाट चादरी येत होत्या. रिया मागच्या सीटवर एकटीच बसलेली होती. राहुल मात्र पुढच्या सीटवर राजूच्या बाजूला बसलेला होता. रस्त्याच्या आजूबाजूची वस्ती आता बरीचशी कमी होत चाललेली होती आणि रस्त्याच्या आजूबाजूच्या झाडांची संख्या क्षणाक्षणाला वाढत होती. एक अर्ध्याच तासामध्ये ते एका गावाजवळ जाऊन पोचले. गावामध्ये घरांची संख्या पण एकदम कमी आणि जसं त्या गाडीनं ते गाव सोडलं तसं त्यांना रस्त्याने एक माणूससुद्धा दिसत नव्हता. माणूस तर सोडाच, त्या गावापासून त्यांच्या मागून आणि पुढून एकसुद्धा गाडी आलेली नव्हती. रिया आता मागं बसल्या बसल्या पेंगायला लागलेली होती. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर एक घाट लागला. एका बाजूला उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला एकदम खोल दरी आणि आता धुकं एवढं वाढलं होतं की एक 15-20 फूटसुद्धा पुढचं दिसत नव्हतं. एक 5-10 मिनिटानं तो धुक्याचा ढग संपला आणि थोडासा रस्ता दिसायला लागला. पण आता एक 5 मिनिटाचं अंतर कापून पुढे गेल्यानंतर राहुलला आणि राजूला पुढं काहीतरी विचित्र दिसलं. ते बघून राजूने गाडीचा स्पीड एकदमच कमी केला. राहुलने पण आश्चर्याने राजूला विचारलं, राजू, हे काय? तसं राजू राहुलला म्हणाला, हाच तो एरिया आहे जिथं धुकं सगळ्यात दाट असतं आणि तो म्हातारा माणूस आपल्याला सांगत होता ना, तो हाच एरिया आहे. आता या ठिकाणी आपल्याला एकदम हळू जावं लागेल आणि आता गाडीच्या सगळ्या काचा बंद करा. त्यानंतर सगळ्यांनी गाडीच्या काचा एकदम व्यवस्थित बंद केल्या. गाडी आता क्षणाक्षणाला त्या धुक्याच्या ढगाजवळ जात होती आणि जशी गाडी त्या धुक्याच्या ढगामध्ये शिरली तसं आता त्यांना काहीच दिसेनाचं झालं. राजू एकदम स्लो स्पीडने गाडी चालवत होता.
त्याला फक्त एक 10-15 फूटच पुढचं दिसत होतं, ते पण एकदम मुश्किलीनं. क्षणभर राहुलला पण वाटलं की त्या म्हाताऱ्याचं ऐकायला पाहिजे होतं, पण आत्ता विचार करून उपयोग नव्हता. वेळ निघून गेलेली होती. परत जाणं पण शक्य नव्हतं, कारण आता ते बरंचसं अंतर पुढं आलेले होते. आता गाडी त्या धुक्यात शिरली. गाडीतलं तापमान क्षणाक्षणाला अजूनच खाली जात होतं. राजूने गाडीमधला हीटर ऑन केला. रिया आता मागच्या खिडकीच्या काचेला डोकं टेकवून झोपलेली होती. तेवढ्यात रियाला असं जाणवलं की त्या काचेच्या बाहेरून कुणीतरी काचेवर टकटक केले. तशी रिया एकदम दचकून उठली आणि ती इकडे तिकडे बघायला लागली, पण काचेच्या बाहेरचं तिला काहीच दिसत नव्हतं. तसं तिनं राहुलला विचारलं, राहुल, तुला गाडीच्या बाहेरून कसला आवाज आला का, टकटक केल्यासारखा? तसा राहुल म्हणाला, नाही, मला तर कोणता आवाज आला नाही, कदाचित तुला भास झाला असेल. तसं रिया पुन्हा गाडीच्या काचेला डोकं टेकून पडली. तसं पुन्हा एकदा गाडीच्या बाहेरून टकटक असा आवाज आला. आत्ता आलेला आवाज मात्र एकदम स्पष्ट होता. जर रियाला भास झाला असता तर तो एकदा झाला असता, पण आता ही दुसरी वेळ होती की रियाला टकटक असा आवाज आलेला होता. पण आता मात्र रियाने राहुलला याबद्दल विचारलं नाही, कारण राहुलने आत्ता पण रियालाच वेड्यात काढलं असतं. त्यामुळे रिया आता एकदम शांत राहून त्या आवाजाचा कानोसा घ्यायचा प्रयत्न करायला लागली. आणि 2च सेकंदात पुन्हा एकदा तोच टकटकचा आवाज. रिया एकदम घाबरली. तिच्या अंगाला कापरं भरलं. पण इथे एक गोष्ट विचित्र होती की त्यांची गाडी चालू होती. मग चालू गाडीमध्ये त्यांच्या गाडीच्या बाहेरून टकटक आवाज काचेवर कोण करत असेल? रियाला काहीच कळत नव्हतं. मनामध्ये एकाच वेळी अनेक प्रश्न तयार झाले. तिला स्वतःलाच कळत नव्हतं की तिला भास होतोय की खरंच तिला बाहेरून एक आवाज येतोय. आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं म्हणजे तिला काच खाली करावीच लागणार होती. पण रियाच्या मनातलं कुतूहल तिला शांत बसू देत नव्हतं. तिने एकदा राहुलकडं आणि राजूकडे बघितलं. राजू गाडी चालवण्यामध्ये मग्न होता. राहुलचं पण लक्ष पुढंच होतं. त्यामुळं रियानं अलगद खिडकीची काच खाली केली. तसं पांढरं शुभ्र धुकं प्रचंड वेगाने गाडीमध्ये शिरलं. क्षणार्धातच गाडीतलं तापमान बर्फवृष्टी झाल्यासारखं थंड झालं. तसे राजू आणि राहुल दोघेजण मागं वळून बघायला लागले. राजू तर मोठ्याने ओरडला, मॅडम, गाडीची काच कशाला खोलली? तुम्हाला सांगितलं होतं ना गाडीची काच खोलू नका म्हणून. राहुल पण रियाला ओरडायला लागला. पण रियाला मात्र गाडीमध्ये आलेलं ते धुकं खूपच आवडलं आणि ती राहुलला म्हणाली, अरे राहुल, कसलं भूत आणि कसलं काय, हे बघ ना, किती पांढरं शुभ्र धुकं आहे, या क्षणांचा आनंद घे. असं म्हणून रियाने त्या खिडकीची सगळी काच खाली घेतली आणि आपलं तोंड बाहेर काढलं. राहुल आणि राजू रियाला असं करण्यापासून अडवत होते, पण रिया मात्र ऐकतच नव्हती. पहिल्यांदा रियाला त्या धुक्याचा स्पर्श बरा वाटला, पण अचानक तिला जाणवायला लागलं की त्या धुक्यामध्ये खरंच काहीतरी होतं जे तिच्या शरीराला स्पर्श करत होतं. तसं तिनं पटकन आपलं तोंड गाडीमध्ये घेतलं आणि काच पुन्हा बंद केली. राहुल रियाला खूपच ओरडत होता, पण जसं रियानं पुन्हा आपलं तोंड गाडीमध्ये घेतलं तसं राहुल शांत बसला आणि तो रागाने आता पुढं बघायला लागला. रिया पण आता मागच्या सीटवर एकदम शांत बसलेली होती. हळूहळू रियाला खूपच विचित्र वाटायला लागलं आणि अचानक तिला असं वाटलं की तिला आता चक्कर येते की काय. आणि 2च मिनिटात तिची शुद्ध हरपली आणि तिनं आपलं डोकं पुन्हा गाडीच्या काचेवर टेकलं. आणि त्यानंतर ती बऱ्याच वेळाने शुद्धीवर आली. पण ज्यावेळी ती शुद्धीवर आली त्यावेळी ती गाडीमध्ये नव्हतीच. ती एका रस्त्यावर बसलेली होती. तसं तिला आश्चर्याचा धक्काच बसला. अरे, हे सगळं काय आहे? मी ज्यावेळी बेशुद्ध पडले त्यावेळी मी गाडीमध्ये होते, मग मी आता अचानक रस्त्यावर कशी आली? आणि ती गाडी, तो राजू आणि राहुल हे सगळे कुठे गेले? तिला काहीच कळत नव्हतं. आश्चर्याबरोबर तिला भीतीचा पण एक धक्का बसलेला होता, कारण ती रस्त्याच्या एकदम मधोमध बसलेली होती, एकदम एकटीच. आजूबाजूला दाट धुकं होतं. ती 10 ते 15 फुटापेक्षा लांबचं बघू शकत नव्हती. ती आता घाबरत उभी राहिली. तिचं शरीर भीतीनं लटलट कापायला लागलेलं होतं. रियाने एकदा मागच्या बाजूला वळून बघितलं. तसं तिला जाणवलं की मागच्या बाजूने धुक्याचा एक मोठा ढग तिच्या दिशेने पुढे यायला लागलेला आहे. रिया भीतीने एकदम थिजून गेली. तो ढग आता क्षणाक्षणाला रियाच्या जवळ येतच होता आणि अचानक त्या ढगाच्या मधोमध एक मोठी 15 फूट उंचीची एका माणसासारखी आकृती तयार झाली. एकदम धुरासारखी आकृती होती ती. त्याला 2 डोळे, नाक, तोंड असे सगळे अवयव होते. तशी रिया भानावर आली आणि ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जोरजोराने पळायला लागली. जीवाच्या आकांताने ती पळतच होती. बराच वेळ पळल्यानंतर तिला आता वाटलं की तो मागचा ढग आता नाहीसा झाला असेल, म्हणून तिनं मागं वळून बघितलं तर तो ढग अजून पण तिच्या मागच होता. रिया पुन्हा जीवाच्या आकांताने पळायला लागली. तो ढग पण आता तरंगत तरंगत तिच्या मागे येतच होता
आणि तो आता एवढा जवळ आला होता की रियानं आता आपली सगळी शक्ती लावली आणि ती खूपच जोराने पळायला लागली. आणि तेवढ्यात एक धाडकन असा जोरात आवाज झाला. रिया कशाला तरी धडकली होती आणि ती जोराने रस्त्याच्या बाजूला उडून पडलेली होती आणि ती दुसरी तिसरी कशाला नसून एका गाडीलाच धडकली होती. आता प्रसंग जातो तो गाडीमध्ये. राहुल पण रागावलेला असल्यामुळे त्याने खिडकी बंद केल्यापासून रियाकडे बघितलं सुद्धा नव्हतं. पण अचानक राहुलला असं जाणवलं मागून कसलाच आवाज येत नव्हता आणि जसं त्यानं मागं बघितलं तसं त्याला धक्काच बसला, कारण मागची सीट पूर्णपणे रिकामी होती. तसं राहुल जोरजोराने रियाला हाका मारायला लागल्या. त्याला एका क्षणाला वाटलं की रिया सीटवरून खाली तरी पडलेली नसेल ना, म्हणून त्याने सीटच्या खालीसुद्धा बघितलं, पण रिया तिथं पण नव्हती. राहुलला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की आत्तापर्यंत त्यांनी एकदासुद्धा गाडी थांबवलेली नव्हती. मग रिया गाडीतून बाहेर गेली कधी? तसं राहुल राजूला म्हणाला, राजू गाडी थांबव, रिया गाडीमध्ये नाही. तसं राजू म्हणाला, साहेब इथं गाडी थांबवणं खूपच रिस्की आहे. त्या म्हाताऱ्याने आपल्याला मगाशीच सांगितलं होतं की गाडीच्या काचा उघडू नका. तुमच्या बायकोने ती चूक केली, आता मी दुसरी चूक करणार नाही. इथं जर गाडी थांबवली तर आपल्या दोघांच्या जीवाला सुद्धा धोका होईल. तसा राहुल मोठ्याने राजूवर ओरडला. तो म्हणाला, अरे इथे माझी बायको चालू गाडीतून गायब झाली आणि तू गाडी थांबवत नाहीस? तू इतका निर्दयी कसा असू शकतोस? पटकन गाडी थांबव, मला रियाला शोधू दे. पण राजू मात्र गाडी थांबवायला तयार नव्हता. उलट त्याने गाडीचा स्पीड अजूनच वाढवला. आता त्यावरून राहुल आणि राजूमध्ये चांगलीच झोंपली होती. त्यामुळं राजूचं ड्रायव्हिंगवरचं लक्ष थोडंसं हटलेलं होतं. आणि इकडं गाडीमध्ये त्या दोघांची चांगलीच बाचाबाची चालू असताना अचानक गाडीच्या पुढून धाडकन असा आवाज आला. तसे दोघेजण अचानक भानावर आले. क्षणार्धात सगळं झालेलं होतं. काय झाले ते कळलंच नव्हतं. राहुल राजूला विचारायला लागला, राजू हा आवाज कशाचा होता? तसं राजू म्हणाला, गाडीच्या आडवं कुणीतरी आलेलं होतं, कदाचित आपण कुणाला तरी धडक दिलेली. तसा राहुल राजूवर ओरडला. तो म्हणाला, तुला मी मागाशीच म्हणालो होतो ना गाडी थांबव म्हणून. अरे आपण कुणाला तरी गाडीने उडवलंय, पटकन गाडी थांबव. पण राजू गाडी थांबवायला तयारच नव्हता. तसं राहुलने खाडकन राजूच्या कानशिलात लगावली. तसं राजूने कचकन गाडीचा ब्रेक दाबला. राहुल झटकन गाडीतून खाली उतरला. राजूने गाडीचा दरवाजा बंद केला आणि तो गाडी घेऊन निघून गेला. राहुल आता रस्त्यावर एकटाच उभा होता. तो आता पुन्हा उलट्या दिशेने चालायला लागला, कारण तिकडेच त्यांच्या गाडीने कुणाला तरी ठोसरलेलं होतं. एक 10-15 मीटर चालून गेल्यानंतर राहुलला रस्त्याच्या कडेला कुणीतरी पडलेलं दिसलं. ती एक स्त्रीच होती. धुक्यामध्ये राहुलला काही स्पष्ट दिसत नव्हतं. तसा राहुल त्या स्त्रीच्या जवळ गेला आणि तो जसा त्या स्त्रीच्या जवळ गेला तशी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून ती रियाच होती. रिया रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती. राहुल आक्रोश करायला लागला. तो रियाला उठवायचा प्रयत्न करत होता, पण रिया कधीच निष्प्राण झालेली होती. एका क्षणात त्या म्हाताऱ्याचे शब्द राहुलला आठवले आणि त्याला आपण काय करून बसलो या गोष्टीचा पश्चाताप झाला. राहुल तसाच रियाचं डोकं मांडीवर घेऊन मोठ्याने हंबरडा फोडून आक्रोश करायला लागलेला होता, कारण आता राहुलच्या हातातून सगळंच गेलेलं होतं.